7वं लेक्चर आहे ह्या ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या चॅप्टरचं. ह्यामध्ये आपण लास्ट भाग बघतोय, लास्ट पार्टमध्ये आपण बघतोय की डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी. आता ह्या लास्ट पार्टमध्ये हे एक्झॅक्टली सांगायचं आहे की लाईट असेल किंवा मॅटर असेल तर लाईटला दोन टाईपचे फॉर्म्स आहेत. वेव्ह नेचर आहे ॲज वेल ॲज लाईट नेचर, दॅट इज कॉल्ड ॲज पार्टिकल नेचर आहे. सो पार्टिकल नेचर असणं आणि वेव्ह नेचर असणं म्हणजे रेडिएशनला दोन फॉर्म्स असणं. मग रेडिएशन कुठलंही असेल, एक्स रेज असतील, गॅमा रेज असतील, सनलाईट असेल, रेडिओज असतील, अल्ट्रा व्हायलेट लाईट असेल किंवा कुठलीही रेडिएशन्स असतील, कुठलीही लाईट असेल तर प्रत्येक लाईटमध्ये हे दोन नेचर्स असतात. पहिलं की लाईटचं वेव्ह असणं, दुसरं की लाईटचं पार्टिकल नेचर असणं. मग लुईस डी ब्रॉग्ली, या लुईस डी ब्रॉग्लीनं जे हायपोथेसिस एक्सप्लेन केलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी और ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन. मग काय म्हणतो हा डी ब्रॉग्ली म्हणतो, ही सजेस्टेड दॅट if light is energy, light energy has both the wave nature as well as particle nature. लाईट एनर्जी आहेच आणि असणारच आहे. इफ म्हणलेलं आहे म्हणजे लाईट एनर्जी असेल तर वी नो द लाईट इज एनर्जी, लाईट ही एनर्जी आहे. आणि मग ह्या लाईटला दोन नेचर असतात, एक म्हणजे वेव्ह नेचर आणि दुसरं म्हणजे पार्टिकल नेचर. मग काय म्हणायचं डी ब्रॉग्लीला, तर म्हणायचं आहे की पार्टिकल आणि वेव्ह नेचर आर असोसिएटेड विथ इच अदर. हे एकमेकाशी असोसिएट असतात. वेअर इज द पार्टिकल देर इज द वेव्ह, वेअर इज द वेव्ह देर इज द पार्टिकल. वेव्ह असेल तर पार्टिकल असणारच आणि पार्टिकल असेल तर वेव्ह असणारच असं म्हणणं या डी ब्रॉग्लीचं आहे. मग आपण पी ला मोमेंटम म्हणणार आहे, मास इंटू वेलोसिटी, लॅम्बडाला वेव्हलेंथ म्हणणार आहे. आता लेट मी यूज अ कॉमन सेन्स. मोमेंटम फक्त पार्टिकल असतो कारण की मास इंटू वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. मग मास पार्टिकलला असतो, ओके. पार्टिकलला वेव्हलेंथ नसते आणि वेव्हलेंथ कुठल्याही वेव्हला मास नसतं. पार्टिकलला मास आहे म्हणून त्याला मोमेंटम आहे, मास इंटू वेलॉसिटी. पण तुम्ही 2 किलोची वेव्ह ऐकली का कधी? नाही. 4 किलोची वेव्ह ऐकली का कधी? नाही. आपण साऊंड वेव्हजनी बोलतो, आपल्या साऊंड वेव्हचं वजन कधी जाणवतं का? नाही. म्हणजे वेव्हला मास नाही, वेव्हला वेट नाही. पण आता आपण दोन कॉन्सेप्टला मिक्स करतोय, एक वेव्ह पार्टिकलमध्ये असणं आणि पार्टिकल वेव्हमध्ये असणं. म्हणजे पी आणि लॅम्बडा ह्यांच्यामधलं रिलेशन हे आपण इथं प्रूव्ह करणार आहे आणि त्या रिलेशनमध्ये महत्त्वाचा रोल हा प्लँक्स कॉन्स्टंट करणार आहे. तर लेट अस प्रूव्ह, हे प्रूव्ह करूया. डी ब्रॉग्लीनं दोन थेरीचा वापर केला, एक प्लँक्स क्वांटम थेरी आणि दुसरी आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. तर प्लँक्स क्वांटम थेरी E is equal to h nu, we know it is, माहिती आहे. Nu is the frequency of radiation, h is the Planck's constant. Einstein's mass energy relation, E is equal to mc square, m is the mass, c is the speed of light. मग आइन्स्टाईन काय म्हणतोय, तर आइन्स्टाईन म्हणतोय की E is equal to h nu ही रेडिएशनची एनर्जी आहे, ही आइन्स्टाईनने मांडलेलीच आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ती क्वांटमची थेरी त्याने घेतलेली आहे. आणि आइन्स्टाईनचं मास एनर्जी रिलेशन जे आहे ते मास एनर्जी रिलेशन हे काय म्हणतो की एनर्जी आणि मास हे इंटर कन्व्हर्टिबल आहे. म्हणजे एनर्जी लाईटला आहे आणि मास पार्टिकलला आहे. म्हणजे हे आइन्स्टाईनचं इक्वेशन सांगून जातं की एनर्जी ऑफ रेडिएशन इज इन द फॉर्म ऑफ मास. म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन मासमध्ये पॉसिबल आहे आणि मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये पॉसिबल आहे. दोन्ही इंटर कन्व्हर्टिबल आहे. तर लेट अस सी रिलेशन. E is equal to h nu आणि E is equal to mc square, दोन्ही एनर्जी आहे, कंपेअर केल्या. h nu is equal to mc square. c is equal to काय असतो? न्यू लॅम्बडा. c is equal to न्यू लॅम्बडा. मग न्यू ची व्हॅल्यू, न्यू साठी काय येणार? c अपॉन लॅम्बडा, ती व्हॅल्यू इथे पुट केली. दॅट इज hc अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू mc स्क्वेअर. ओके, प्रिंटिंग मिस्टेक, हियर इज स्क्वेअर इज मिसिंग, कन्सिडर. सो c get cancelled. We have and c is equals to h upon lambda. One of the c
the squared c and c get cancelled, that is h by lambda. So mc, what is mc? M is the mass, c is the velocity. Mass into velocity is called as momentum, so it is called as p. So put the value here, p. mc is equals to p momentum, so therefore p is equals to h upon lambda. मग पार्टिकलचा मोमेंटम आणि वेव्हची वेव्हलेंथ दोन्ही नेचर्स इथं एकाच ठिकाणी दिसतात. इक्वेशन एकच आहे. वेव्हची वेव्हलेंथ आणि पार्टिकलचा मोमेंटम आर इंटर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे वेव्हला मोमेंटम असू शकत नाही आणि पार्टिकलला वेव्हलेंथ असू शकत नाही. मग काय समजतं यावरून समजतं की वेव्ह बरोबर पार्टिकल असोसिएट आहे. वेव्ह बरोबर पार्टिकल असोसिएट आहे आणि पार्टिकल बरोबर वेव्ह असोसिएट आहे. मीन्स मोमेंटम ऑफ द पार्टिकल अँड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह आर इंटर रिलेटेड इच अदर. लेट अस सी. डी ब्रॉग्लीनं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा वेव्ह कशा तयार होतात हे सांगितलेलं आहे. आणि इतकंच नाही तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स ह्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना सुद्धा वेव्ह तयार करतात. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरतात आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असताना सर्क्युलर मोशन होते, पण वेव्ह नेचर सुद्धा असतं. ते वेव्ह नेचर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण प्रॅक्टिकली वेव्ह नेचर हे आढळलेलं आहे. तर लेट अस सी हाऊ द वेव्ह नेचर इज दॅट. Okay, the idea for the de Broglie and Heisenberg is explained in 1927. इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. इट इज अ न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन आपल्याला फिरताना गोल फिरताना वाटतो. इलेक्ट्रॉन आपल्याला गोल फिरताना वाटतो. इट इज इन द सर्क्युलर मोशन. इलेक्ट्रॉन दिसताना दिसतो सर्क्युलर मोशन मध्ये, पण ऍक्च्युअली हा इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये फिरत असताना त्याला वेव्ह नेचर तयार होतं. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये जरी फिरला तो पार्टिकल आहे. इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल. देन ऑल्सो व्हाइल रिव्हॉल्विंग इन द ऑर्बिट इट प्रोड्यूस अ वेव. लेट अस सी. इलेक्ट्रॉन revolves, produce the wave. Here we have stretched string. एक stretched string है, टांगलेली है. One end is plucked, छेदली. It produces the vibrations. Then these vibrations is then wave nature. Means incoming ही जी wave आहे ही या बाउंड्रीवरती इन्सिडेंट झाली. It produces reflected wave. Incoming wave, incident, produce reflected wave. Means this is possible only due to the particle. म्हणजे ह्या वेव्ह मध्येच पार्टिकल असतो, म्हणून म्हणतो वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी म्हणजे वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल, वेव्ह पार्टिकल. सो पार्टिकल असणं वेव्ह बरोबर असणं आणि वेव्ह असणं पार्टिकल असणं म्हणजे वेव्ह अँड पार्टिकल बोथ आर कनेक्टेड, both are associated. So this is called as principle of duality. A very important aspect of the de Broglie hypothesis कि wave and particle nature of radiation. So light consists of particle nature, quanta of light, photon, as well as the wave nature of radiation. So let us continue this discussion. Wave particle, wave always associated with the particle. This is the electron. हा इलेक्ट्रॉन फिरतोय या ऑर्बिट मध्ये. हा न्यूक्लियस आहे. ह्या ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना हा इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना हा इलेक्ट्रॉन एक पार्टिकल आहे. देन ऑल्सो त्याची मोशन जरी सर्क्युलर असेल तरी त्याच्याबरोबर न दिसणारी इनविजिबल वेव ह्या ऑर्बिट मध्ये तयार होते. म्हणजे एक ऑर्बिट मध्ये फिरणारा इलेक्ट्रॉन
जर वेव्ह तयार करत असेल तर मग कुठलाही पार्टिकल हा वेव्ह तयार करतो. सी दिस इज द नेचर. मीन्स हा न्यूक्लियस आहे, ह्या ऑर्बिट्स आहेत, ह्या ऑर्बिटमध्ये हा जो इलेक्ट्रॉन फिरतोय ह्या इलेक्ट्रॉनची मोशन ही एक वेव्ह नेचरवाली मोशन असते. मीन्स इलेक्ट्रॉन हा वेव्स तयार करतो, स्टँडिंग वेव्स तयार करतो, स्टेशनरी वेव्स तयार करतो. ह्या लूप्स आहेत, फर्स्ट लूप, सेकंड लूप, थर्ड लूप, फोर्थ लूप, फिफ्थ लूप, सिक्स्थ लूप, एथ लूप, नाईन्थ लूप. आणि ह्या दोन लूप्स मधलं डिस्टन्स ही वेव्हलेंथ असतं. आणि वेव्हलेंथ असणं कोणाची प्रॉपर्टी आहे? वेव्हची प्रॉपर्टी आहे. सो इट प्रोड्यूस अ वेव्हलेंथ. पार्टिकल असून तो वेव्हलेंथ तयार करतो. पार्टिकलला मोमेंटम असायला पाहिजे. देन ऑल्सो इट इज प्रोड्युसिंग अ वेव्हलेंथ. मीन्स पार्टिकल इज असोसिएटेड विथ अ वेव्ह. पार्टिकल वेव्हशी असोसिएटेड आहे आणि पार्टिकलला मोमेंटम आहे. देन ऑल्सो it is producing the wave called as de Broglie wave, called as matter waves. आणि ह्या टिपिकल काइंड ऑफ फेनॉमिनाला डी ब्रॉगलीने नाव दिलं. ह्या ज्या वेव्स आहेत त्याला डी ब्रॉगली वेव्स म्हणलं, त्याला मॅटर वेव्स म्हणलं. मग काय म्हणतो डी ब्रॉगली? 2 पाय आर एन इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. एक सर्कम्फरन्स 2 पाय आर सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट. एक सर्कम्फरन्स 1 लॅम्बडा. 2 circumference 2 lambda, 3 circumference 3 lambda, 4 circumference 4 lambda, and so on for the n orbits, n circumferences. 2 pi r n is equals to n lambda. 1 circumference 1 orbit 1 lambda, 2 orbit 2 lambda, 3 orbit 3 lambda, and so on. N for the n cases 2 pi r n is equals to n lambda. This is a very important equation. N can be 1, 2, 3, 4, so and so on. Now let us continue our discussion of the matter waves. What are the matter waves? Any object. Let us see, this is a ball. हा बॉल आहे, यावरती चार्ज नाही. डी ब्रॉगलीचं काय म्हणणं आहे? डी ब्रॉगलीचं म्हणणं आहे की कुठलाही ऑब्जेक्ट असेल त्यावरती चार्ज असेल नसेल, देन ऑल्सो वेव्ह इज असोसिएटेड विथ वेव्ह. ह्या पार्टिकलची वेव्ह असोसिएटेड असते. हा पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलला मास आहे आणि ह्याला वेलॉसिटी दिली. मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी म्हणजे हे मास वेलॉसिटीमध्ये आलं. व्हेन दिस मास कम्स इन वेलॉसिटी, वेव्ह इज असोसिएटेड विथ इट. या पार्टिकल बरोबर वेव्ह असोसिएट असणारच आणि दॅट वेव्ह इज कॉल्ड एज डी ब्रॉगली वेव्ह और कॉल्ड एज मॅटर वेव्स. मॅटर वेव्स हे न्यू काइंड ऑफ वेव्स आहेत. का? बिकॉज हा मी बॉल पकडलाय, फुटबॉल. एक फुटबॉल किक केला तरी सुद्धा वेव्स तयार होतात. हा फुटबॉल किक केला, ह्याला मास एम आहे, मी ह्याला पुश केला, ह्याला वेलॉसिटी मिळाली तरी सुद्धा ह्याच्याबरोबर वेव्ह आहे. म्हणजे हा फुटबॉल इलेक्ट्रॉन होता का? नव्हता. वॉज इट इलेक्ट्रॉन? नो, इट वॉज जस्ट अ फुटबॉल. देन ऑल्सो वेव्स आर प्रोड्युसिंग. हा फोटॉन होता का? नव्हता. देन ऑल्सो इट इज प्रोड्युसिंग अ वेव्ह. मीन्स वेव्ह तयार व्हायला हा पार्टिकल इलेक्ट्रॉनच असायला पाहिजे, डझंट मॅटर. हा फोटॉनच असायला पाहिजे, डझंट मॅटर. एनी ऑब्जेक्ट, एनी मास, कुठलेही मास, एनी मास इज सेट इनटू वेलॉसिटी. एनी मास इज सेट इनटू वेलॉसिटी, that is called as the wave associated with it, called as de Broglie hypothesis. Means matter waves काय असतात? What are the matter waves? Matter waves काय असतात? Number 1, according to de Broglie, energy of moving particle is always associated with a wave and it has wavelength. So therefore we have proved, हे equation prove केले, lambda is equal to h upon p, h upon p, p is the momentum. So momentum we know, mass into velocity. So h upon mv is a de Broglie equation of matter waves. म्हणजे कुठल्याही पार्टिकल बरोबर ज्या वेव्स असोसिएट असतात त्या वेव्हचे इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल्स टू h upon mv.
सो दीज वेव्स आर कॉल्ड एज मॅटर वेव्स आर डी ब्रॉगली वेव्स, जे मला मी एक्झाम्पल सांगितले त्याप्रमाणे. आता लेट अस सी h अपॉन p. सो लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p इज इक्वल टू h अपॉन mv. ओके, सो v टेंड्स टू 0, v टेंड्स टू 0 असेल. any अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो लॅम्बडा टेंड्स टू इन्फिनिटी मीन्स जो पार्टिकल रेस्टला आहे v टेंड्स टू 0 म्हणजे काय, स्पीड 0, स्पीड टेंड्स टू 0, पार्टिकल इज गोइंग टू रेस्ट. पार्टिकल रेस्टला असेल तरी त्याच्याबरोबर सुद्धा वेवलेंथ असते, पण त्याची वेवलेंथ ही इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी. आणि जर v टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे पार्टिकल हाय स्पीडमध्ये असेल, त्याचं स्पीड वाढत निघालंय, गोज ऑन इन्क्रीजिंग टेंडिंग टू इन्फिनिटी, अशा इन्फायनाइट स्पीडनी जाणाऱ्या पार्टिकलची वेवलेंथ मे बी 0 or tends to 0. Area upon infinity 0. So therefore lambda tends to infinity. Sorry, 0. So this shows that matter waves are always associated with the material particle. Matter waves हे material particle शी associated असतात. कधी? Only if it is in motion. Motion पाहिजे. Means particle is in motion. हा particle आहे. This particle is in motion. हा मोशन मध्ये असेल. मास इज सेट इन टू वेलॉसिटी. जर मास वेलॉसिटी मध्ये असेल, जर मास मोशन मध्ये असेल, तर ह्या पार्टिकल बरोबर मोमेंटम पण आहे आणि वेव्हची वेवलेंथ पण असोसिएटेड आहे. दॅट इज कॉल्ड एज डी ब्रॉगली वेव और मॅटर वेव्स. सो देयरफॉर सेकंड प्रॉपर्टी, मॅटर वेव्स आर मॅटर वेव्स ट्रॅव्हल फास्टर दॅन द लाईट. लाईट पेक्षा सुद्धा फास्टर असू शकतात. वेलॉसिटी ऑफ मॅटर वेव्स इज नॉट कॉन्स्टंट. मॅटर वेव्हची स्पीड कॉन्स्टंट राहू शकत नाही. इट मे चेंज. वाय? बिकॉज इट डिपेंड्स अपॉन द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. हे फक्त आणि फक्त पार्टिकलच्या वेलॉसिटीवर डिपेंड आहे. मॅटर वेव्स आर नॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मॅटर वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक नाही आहेत. मॅटर वेव्स और डी ब्रॉगली वेव्स आर इंडिपेंडेंट ऑफ चार्ज. म्हणजे बघायला सांगितल्याप्रमाणे फुटबॉलवरती चार्ज होता का? नव्हता. फुटबॉल इलेक्ट्रॉन होता का? नव्हता. फुटबॉल प्रोटॉन होता का? नव्हता. तरी सुद्धा फुटबॉलला मास आहे आणि फुटबॉलचं मास इज सेट इन टू वेलॉसिटी. हे मास इज सेट इन टू वेलॉसिटी, मास इन टू वेलॉसिटी, मोमेंटम तयार झालं की डी ब्रॉगली वेव्स तयार होतात. म्हणजे पार्टिकलवरती चार्ज असायला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. नो ऑब्लिगेशन ऑन द पार्टिकल. The intensity of matter waves represent. Matter wave ची intensity काय दाखवते? Probability of the particle being there. त्या वेव्ह मध्ये पार्टिकल कुठं आहे, त्या वेव्ह मध्ये पार्टिकल कुठं आहे ही दाखवणारी प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याची इंटेन्सिटी. मग या मॅटर वेव्स आपण बघूया. लेट अस सी द मॅटर वेव्स हाऊ. क्वांटम वेव्ह फंक्शन्स त्याला म्हणतात. ह्या मॅटर वेव्स कशी तयार होतात? लेट अस सी. या वेव्ह मध्ये पार्टिकल आहे की जो अप डाऊन होणार आहे आणि वेव्स तयार होतात. लेट अस सी फॉर्मेशन ऑफ वेव. इथं पार्टिकल आहे, या वेव्ह मध्ये पार्टिकल आहे. तो पार्टिकलची मोशन इज प्रोड्युसिंग वेव, ट्रफ, crest, and so on. See the matter waves, formation of three-dimensional matter waves. See the phenomena. One wave is going downward, one wave is going upward. पार्टिकल मोशन अलॉंग दिस लाईन. पार्टिकलचे मोशन ह्या लाईनवरती आहे. पार्टिकल मोशनमध्ये असेल तर वेव्ह असोसिएटेड असतेच. सो पार्टिकल अँड वेव्ह बोथ आर असोसिएटेड. दॅट इज कॉल्ड ॲज द डी ब्रॉगली वेव्ह. सी नंबर ऑफ लूप्स आर प्रोड्युसिंग. किती लूप्स तयार होत आहेत बघा. सी दिस इज लूप. म्हणजे पार्टिकल मोशनमध्ये असेल तर तो वेव्ह तयार होणारच आहे. म्हणजे पार्टिकल जिथं असेल वेव्ह असोसिएट असेल आणि जिथं वेव्ह असेल तिथं सुद्धा पार्टिकल असोसिएट असेल. ओनली वन कंडिशन, द पार्टिकल मस्ट बी इन मोशन, सो इट मे प्रोड्यूस नंबर
नंबर ऑफ वेव्स, हा नंबर ऑफ वेव्स तयार करू शकतो. सो दिस इज द आयडिया फॉर द मॅटर वेव्स और द डी ब्रॉग्ली वेव्स. सो लेट अस डिस्कस द आयडिया of the electron wave. We'll discuss this Bohr's second postulate. हा पुढच्या चॅप्टर मध्ये येणारा पॉइंट आहे. मी मुद्दाम ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. दिस पॉइंट और दिस आर्टिकल इज नॉट इन्क्लुडेड इन आवर सिलेबस. सो फॉर एक्नॉलेजमेंट, तुमच्या अधिक माहितीसाठी, म्हणजे याचा रेफरन्स जो आहे तो नेक्स्ट चॅप्टर मध्ये येणार आहे. दिस रेफरन्स विल बी इन द नेक्स्ट चॅप्टर, 15th चॅप्टर ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्या चॅप्टरमध्ये हा येणार आहे. म्हणून तुम्हाला इथे मी दाखवून ठेवतो की न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्याच्याबरोबर वेव्ह असोसिएट असतात. आणि हे जे बोहरचं पॉस्ट्युलेट येणार आहे दुसऱ्या चॅप्टर नेक्स्ट चॅप्टरमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये, बोहरचं पॉस्ट्युलेट आहे MVR इज इक्वल टू NH/2π. ह्याचं जे पझल आहे, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहे. हे इक्वेशन जे प्रूव्ह केलेलं आहे बाय युझिंग डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, लॅम्बडा इज इक्वल टू H/P और H/mv. हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये प्रूव्ह करणारच आहोत. एक्नॉलेजमेंट तुम्हाला माहीत असावं, पुढल्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर पाठीमागचं चॅप्टर तुम्हाला आठवायला सोपं पडावं म्हणून मी इथं हा पॉईंट इन्क्लूड केलेला आहे. हा आपण डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. आता डेरिव्हेशन प्रूव्ह करायचं आहे. सो डेरिव्हेशन ऑफ द इलेक्ट्रॉन वेव्हचं डेरिव्हेशन, एक्सप्रेशन फॉर द वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आपल्याला प्रूव्ह करायची. इलेक्ट्रॉन एक चार्ज पार्टिकल आहे आणि इलेक्ट्रॉनला जर दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट्समधून जर आपण पास केलं तर इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉनिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याच्यानुसार आपण वेव्ह किती आहे वेव्हलेंथमध्ये हे मोजू शकतो. वी कॅन मेजर द वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एक पार्टिकल आहे, इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल, पण तो मोशनमध्ये जेव्हा असेल तेव्हा त्याच्याबरोबर वेव्ह असोसिएट असेल आणि दॅट वेव्ह वी हॅव टू फाइंड इट. वी नो डी ब्रॉग्ली इक्वेशन H/P, लॅम्बडा इज इक्वल टू H/P, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ओके, H प्लँक्स कॉन्स्टंट. सो देअरफॉर लेट अस कन्सिडर टू प्लेट्स, दोन प्लेट्स कन्सिडर करूया. वन इज द पॉझिटिव्ह प्लेट, इथं +400 व्होल्टेज लावलेलं आहे. अनदर इज अ निगेटिव्ह प्लेट्स. दोन पॉझिटिव्ह प्लेटमधून हा इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन पास केलेला आहे. इट इज डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. डी ब्रॉग्लीनं थिअरिटिकली कुठलाही एक्सपेरिमेंट न करता इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचं इक्वेशन मांडलेलं आहे आणि ते इक्वेशन आपण बघणार आहोत. व्हॉट ही कन्सिडर्ड इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन आहे, इट इज द इलेक्ट्रॉन. आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन ह्या दोन प्लेट्समधून पास केला. ह्या दोन प्लेट्स व्होल्टेजच्या प्लेट्स आहेत. एका प्लेटला निगेटिव्ह व्होल्टेज आहे, दुसऱ्या प्लेटला पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. एक प्लेट पॉझिटिव्ह आहे, दुसरी प्लेट निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधून हा इलेक्ट्रॉन जेव्हा पास केला जाईल तेव्हा त्याचा ट्रॅक बघा, हा व्हर्टिकली अपवर्ड दिसतोय. वाय? कारण की इलेक्ट्रॉन एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे आणि ही वरती पॉझिटिव्ह प्लेट आहे. सो पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट इच अदर. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन वरती अट्रॅक्ट होत जाईल आणि त्याचा ट्रॅक जो आहे तो पॉझिटिव्ह प्लेटकडे असेल, पॅराबोलिक पाथ. मग इलेक्ट्रॉन एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, त्याला ही प्लेट ओढतीये, अट्रॅक्ट करते. वेन पॉझिटिव्ह प्लेट अट्रॅक्ट्स इलेक्ट्रॉन, सो इलेक्ट्रॉन इज रेडली अट्रॅक्टेड, हेन्स स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढेल, इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी मिळेल आणि इलेक्ट्रॉन जास्त स्पीडने जात असताना वेव्ह असोसिएट असेल आणि ती वेव्ह त्या वेव्हला वेव्हलेंथ असेल असं डी ब्रॉग्लीनं कन्सिडर केलं आणि इक्वेशन्स पुट अप केले. लेट अस प्रूव्ह द डी ब्रॉग्ली इक्वेशन ऑफ वेव्हलेंथ. सो वी नो द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी दॅट इज ई इज इक्वल टू EV. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे इन द प्रिव्हियस लेक्चर. E is the charge on electron, V is the voltage or potential difference. Let us see equation number 1. Let's kinetic energy E is equals to general formula 1/2 mv square. Let me adjust the equation. E is equals to 1/2. Let me multiply by mass and divide by mass. ह्या वरच्या इक्वेशनला मी मासने मल्टिप्लाय केलेलं आहे, मासने डिवाइड केलेलं आहे. सो m स्क्वेअर. सो E is equals to 1/2 m square V square upon this m, where we know it is P is equals to mv, mass into velocity momentum. So this is m square v square, right? So we can write this equation. E is equals to 1/2 mv whole square upon m. So P is mv, put up here. So E is equals to 1/2 P square upon m. P square upon m. Let us write equation for the P square. So P square is equals to twice m is divided term taken on the LHS, so twice me. Take the square root. P is equals to square root of twice me. This equation is important for objective point of view. In the lecture of tricks and techniques of NEET JEE CET, we focus this equation once again. So we got this P, momentum, as equation number 2. Let the de Broglie equation, let de Broglie equation H upon P is equal to lambda. H upon P is equal to lambda. So therefore lambda is equals to this H upon the value of P in the equation number 2. Put this value here. So square root of twice me. So this is also one of the important form for objective point of view. हा सुद्धा ऑब्जेक्टला फार महत्त्वाचा पॉइंट आहे. We know the energy is equal to EV. Put this value here. So therefore E is equals to EV, electronic energy. So lambda is equals to H upon square root of twice MeV. So this is the second form, a very important form of the de Broglie hypothesis. Means electron has got wavelength and that value of wavelength is given by these two equations. Lambda upon root of twice me, lambda is equals to h upon root of twice meV, and lambda is equals to h upon root of twice me. So these are the two equations. This is a valued form बघूया. Let us see valued form. H is Planck's constant. H is Planck's constant. We know the value 6.63 10 raised to minus 34 joule second. M mass of electron mass
9.1 into 10 raised to minus 27 kg. E charge on electron 1.6 10 raised to minus 19 coulomb. By using all this value in the equation. So this is the equation of wavelength of electron. This is the wavelength equation of electron. Means electron is a wave and electronची wave ही ह्या पॅटर्नने दाखवलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा दोन प्लेट्स मधून पास केला जाईल देन इट इज असोसिएटेड विथ दिस वेव. तो ह्या वेवशी असोसिएटेड आहे. मीन्स इलेक्ट्रॉन हा जरी मोशनमध्ये असला तर त्याच्याबरोबर ही त्याची वेव असते. मीन्स पार्टिकल इज इन मोशन. पार्टिकल मोशनमध्ये असेल तर always wave is associated with it. Means electron has got a wave. Means particle when it is in motion it produces a wave. Means wave and particle are in the dual nature of radiation. हे इथं आपण प्रूव्ह केलं.